नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। गायरानधारक जमीन हडपणाऱ्या भूमाफियाला पोलिसांचे संरक्षण। गायरानधारकालाच बेदखल करण्याचा प्रयत्न। परभणी जिल्ह्यातील बोरी येथील गायरान गट क्रमांक 444 मधील 3 एकर जमीन मागील 1990 अंदाजे 40 वर्षापासून ग्यानबा नागाव इंगोले हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जमीन कसून कुटुंबाचा गाडा ओढत आहेत। बोरी येथील स्थानिक राजकीय नेत्यांनी जमीन हडपण्याचा व कब्जा करून थाट मारण्याचा प्रयत्न चालू आहे। जमीन हडपणाऱ्या भूमाफियाला आणि त्यांच्या साथीदाराला पोलीस पाठीशी घालत आहेत आणि ग्यानबा इंगोले या गायरानधार मात्र आमच्याच जमिनीपासून बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे। या संपूर्ण प्रकारामुळे आम्ही देशातील आहोत। न्यायासाठी गेल्या 10 महिन्यापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्द व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्यात येईल असा इशारा ग्यानबा नागा इंगोले यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण परभणी जिल्ह्यातील बोरी या गावी आलेलो आहोत। बोरीमध्ये या 444 गट क्रमांक यामध्ये ग्यानबा इंगोले हे गेल्या 40 वर्षापासून हे जमीन कसत आहेत आणि स्वतः त्यांनी ही जमीन साफसफाई करून या ठिकाणी मोठमोठे झाडे झुडपे होती आणि ती सर्व जमीन या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित करून या ठिकाणी ते आपल्या पोट भरण्याचा गुजारा करत असतात आणि आपलं कुटुंब या ठिकाणी जगवत असतात। परंतु याच गावातील काही गावगुंड जातीवादी लोकांनी त्यांना या ठिकाणी विरोध करून ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्यासोबत ग्यानबा इंगोले आहेत। काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। जय भीम नमो बुद्धाय। जय भीम नमो बुद्धाय। सर, ही 1990 पासून 40 वर्षापासून मी गायरान जमीन करून मी आपला गुजारा करत आहे। लेकरा बाळाचा गुजारा करत आहे। 40 वर्षापासून मी आणि 40 वर्षापासून तहसीलची शरद पवारनं तहसीलच्या कच्च्या 7-12 सांगल्या होती। 7-12 माझ्याजवळ आहे आणि तहसीलचे जे पेहरे दिले आवजावकमध्ये ते माझ्याजवळ आहे आणि ते सगळं खोटं हे करून अजय चौधरी माझ्या 2020मध्ये घर तोडून खंबे पत्र 13 पत्र खंबे घरचं सारा सामान कुराडी चुराडी सगळं नेऊन ग्रामपंचायतमध्ये टाकलं आणि DSP साहेबाला त्याला सांगितलं होतं तर ते म्हणले मला ते मॅच यायला तसं तोडा ताडायचं सांगितलं नाही आणि त्याच्यावर केस करा। त्यानं आपलं नाव काढून घेतलं आणि बाकीवाले लोकांना ठेवलं आणि सर जे सतत 2020 पासून कधी झाडं लावायला धाडतात ते बी आम्ही हुडकावून लावले, कधी त्या ठोकतात माझ्या रानात येऊन ते बी हे केलं। ते जाणून बुजून त्या 2020मध्ये लक्ष्मण चौधरीला कमरेतखाली तूर असून शानी उपटून शानी घर बांधायला लावलं। ते घर बांधायला लावलं। मी SP ऑफिसला जाऊन शानी त्या SPनं त्याला म्हणलं बाबा हे कमरेतखाली तूर आहे या इंगोल्याची, तू कसा काय इथं घर बांधायलास? तर त्यानं म्हणला की मला साहेबांना अजय चौधरी साहेबांना सांगितलं तर SP साहेबाच्या लोकांना त्याला त्या साहेबापाशी नेऊन काय बोललं ते त्यानं हटवलं। पुन्हा जाणून बुजून 2 घरं आणखी माया याच्यात त्यानं जाणून बुजून हे कोर्टाला साक्षी देऊ लागला। त्याला माझ्या साक्षी फोडून त्याला घरकुल दिलं आणि जागा माझी जागा त्याला दिली। असा विरोध सारखा करत आहे, माझा छळ करत आहे आणि मला बेदखल करण्याच्या मागे आणि पोलीस बी कायदेशीर कारवाई करणार। जेव्हा माझ्याच रानात येऊन त्यांनी माझ्यावर हल्ला करायलेत आणि मी कोणती तक्रार घ्यायला गेलो ते पठाण साहेब मला नुसतं धुडकावून द्यायला, माझी कोणतीच तक्रार घेत नाही आणि कोणती तक्रार न घेतल्याच्या नंतर बी ते माझ्यावरच केस कुठे करायला। अहो माझ्यावर सत्य असलं ते सत्य मी जेलात जायला तयार आहे। मी पोट भरायलो, माझ्या खोडं काढले इथं सगळे झाडं तोडल्याची शिकायत घेऊन गेलो ती बी घेतली नाही। मला मारहाण करून घ्यायला गेलो पठाणनं ती शिकायत घेतली नाही। पठाणनं ते कागद लापूला पुठवायला आम्हाला फोटो काढू दे ते काय ते जी केस दिलेली आहे ते त्या साहेबानं सही करून दिली तर ते फोटोसुद्धा काढू देणार। तर इथलच्या पोलीस प्रशासन मला कोणताही न्याय देईना झालं आहे आणि माझ्यावर सतत अन्याय व्हायला आणि ही 40 वर्षापासून जागा करून खात आहे मी आणि मला हे सतत छळ करायलेत। माझा सारा परिवार मुलं मुली आणि पत्नी मी अगर मला न्याय जर नाही मिळाला तर मला न्याय नाही जर मिळाला सहकुटुंबासह
जिल्हा अधिकारी आणि SP साहेबाच्या सामने मी आत्मदहन करण्याचा विचार देत आहे. यासाठी शासनाने मला न्याय मिळवून द्यावा, नसता मी आमरण उपोषणच्या जागी आत्मदहन करणार, या आत्मदहन करून घेणार असा सर्व सगट. जय भीम, जय हिंद. बोरीमधील गट क्रमांक 444 मधील ही ज्ञानबा इंगोले यांची ही 3 ते 4 एकर जमीन आहे आणि या जमिनीवर याच गावचे सभापती जे असलेले अजय चौधरी, जे शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते आहेत आणि या गावचं नेतृत्वसुद्धा करतात, सरपंचसुद्धा आहेत. त्यांनीच या दलित माणसावर, या दलित भूमिहीन माणसावर अन्याय करण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यांना बेदखल करण्याचं काम सुरू केलेलं आहे. परभणी न्यूज, कॅमेरामन राहुल धबाले, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.